घर बांधून द्यायची असं तुम्ही मागणी ठेवा. पाठपुरावा त्याच्या आपण पत्र दिले नाही काय झालंय तुम्हाला आंबेगाव तालुका माहिती का पुण्यामध्ये दुर्दैवी घटना होती करू नये अशी आपली अपेक्षा. पण त्यांचं जसं पुनर्वसन केलं किती रुपये घराला दिले वगैरे ही माहिती मी काढतो संदीप भैयाला देतो आणि आपण सगळे एकत्रित पाठपुरावा करू. ठीक आहे. मी आता एवढा दगड आहे का वर मांडला होता आता खाली गेलाय मी. तुम्ही याच्यावर मांडला आता 5 मिनिटं या साईडला या ना सगळे. इकडे या ना तुम्ही. पाट्या मोबाईल तुमच्या पैसे येण्यापूर्वी आपण कलेक्टर साहेबांना भेटतो. बऱ्यापैकी तुमची जी जमीन आहे ती आता खचायला लागलेली आहे. समोर या समोर. आम्ही प्रशासनाचे बोलून काय करता येईल पुढचं तुम्हाला मंदिरामध्ये राहण्याची व्यवस्था केली असेल. काय रात्री मदत लागली तर भैया आहेत आम्ही आहोत. तुम्हाला हलवा लागेल. तुम्हाला इथं घरात राहून नाही चालत. हलवा लागेल. जीव वाढायला लागेल. तुम्ही एवढ्या वर्षापासून राहता इथं असा कधी प्रसंग आला नाही. त्यामुळे तुम्ही जरा सिरियसली घ्या हे सगळं. काही काही गाव टप्प्याने गावाच्या गाव दादा आम्ही होतो ना कलेक्टरकडं पुनर्वसन कसं करायचं जागा काय ते सगळ्या गोष्टी प्रस्ताव आपण तयार करू. पण सध्या तुम्ही इथं थांबणं योग्य नाही हे माझं म्हणणं आहे. थोडा तरी पाऊस आला आणि त्या खचलेल्या पाणी गेलं काय आपल्या हातात राहणार नाही. घसरलं की असं 1 सेकंदात घसरलं की घास होणार नाही. आपण सगळे प्रस्ताव आपण 2023 ला दिला अर्ज 2021 ला अर्ज दिले आम्ही सगळे. आता पण कुणी कारवाई केली पैसे शिल्लक आपण प्रस्ताव ह्याला 2-4 वर्ष झाले येऊन आम्ही काय केलं होतं एक तर आम्हाला वरून सर्व भीती द्या म्हणलं होतं आणि खालून एक भीती द्या. नाही झालं तर मग आमचं पुनर्वसन करा म्हणलं. वरून म्हणजे काय पुनर्वसन करू द्या. पुनर्वसनच आपण बघू आता. पण आता आपण इथं थांबणं योग्य नाही ना ह्यांनी. आम्हाला पर्याय देवस्थानला